ब्रह्मज्ञान बोलू नये. तुकोबा ब्रह्मज्ञान सांगतात. शब्दज्ञान हे ब्रह्मज्ञान असलं पाहिजे. आणि ज्याला भक्तीचं महिमान घडलेलं आहे त्याच भक्ताला केवळ ब्रह्मज्ञान बोलता येते आणि तो अधिकार त्याला, बाकी लोकांना तो नसतो. आणि शेवटी तुकोबा फार महत्वाचं सांगतात, जाती नाही हरिभक्ती, जाती नाही हरिभक्ती, तेने भगवे हाती धरू नये. त्यानं संत होण्यात, त्यानं भक्तीचा मंत्र देण्याचं कारण नाही. जो हरिभक्त नाही त्यानं भगवा हाती धरायचा नाही आहे. भगवा झेंडा, वारकऱ्यांचा झेंडा, ज्ञानेश्वर ते तुकाराम परंपरेचा, भागवत धर्माचा झेंडा, त्यानं हा भगवा झेंडा हाती धरायचं काही काम नाही, काही गरज नाही आहे. तुम्ही आपलं काम करा, हे तुकोबा सांगतात. आणि म्हणून असावा कसा नसावा, भक्त कसा असावा कसा नसावा, कोण भक्ती करू शकतो कोण करू शकत नाही, कोण परमार्थ आणि संसाराचा समन्वय करू शकतो, हे सर्व तुकोबांनी आपल्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे, ह्या एका अभंगामध्ये सांगितलेलं आहे. आणि संताचा झेंडा जो आहे त्याचा भार जरी हलका असला तरी ते फार मोठं व्रत आहे. ते तुकोबांसारखे पाळू शकतात, आपल्यासारखे पाळू शकत नाही. पाळू शकतात जर तुकोबांच्या मार्गावरून आणि तेवढ्या पवित्र अंतकरणातून तुम्ही भक्ती करत असाल, नामस्मरण करत असाल आणि त्या अनुभवाला उतरत असाल, तर तुम्ही हे व्रत, समाजाच्या उद्धाराचं व्रत देणारा जो संतांचा झेंडा आहे, वारकऱ्यांचा झेंडा आहे, भगवा झेंडा आहे, तो हाती धरू शकता. अन्यथा धरू नका, आपलं काम करा, हे तुकोबा सांगतो. आणि शेवटी